पुन्हा एकदा अतिशय मनापासून मी स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो न खाए वो भी पछताए असं म्हणतात. मला अजून कळलं नाही लाडू आहे का पश्चाताप आहे. का लोकांना एवढं टेन्शन असतं लग्नाविषयी? म्हणजे क्युरिओसिटी पण असते. जोपर्यंत आपलं लग्न होत नाहीये ना तोपर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपलं लग्न व्हावं, आपलं लग्न व्हावं. आणि झाल्यानंतर प्रत्येकाचं असं म्हणणं असतं का माझं लग्न झालं माझ्या आयुष्यात. आपल्याकडे लग्नामध्ये हळद लावली जाते नॉर्मली, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ती हळद का लावतात तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच जणांना वाटतं गोरं होण्यासाठी लावतात, बऱ्याच जणांना वाटतं की आयुर्वेदिक म्हणून लावतात. तसं नाही, लग्न ही एकमेव जखम आहे जी होण्याआधीच उपचार म्हणून लावली जाते, ती हळद असते. बघा, ज्यांना पटलंय त्यांची अजून लग्नही झालेली नाही आहेत, बघा नक्की तुम्हाला हळद लागली जाणार आहे. असो, आमच्या घरामध्ये ना मला हळद लागली, माझं लग्न झालेलं आहे, पण अजून आमचा एक मेंबर बाकी आहे ना, त्याला हळद लागायची बाकी आहे. पण लागणार कशी? आमचा बापच असा आहे. नमस्कार वहिनी, कशात? हा, पाणी भरताय? किती वेळ? मिस्टर कामं मस्त मस्त. आणि एवढे दागदागिने घालून पाणी. हेअरस्टाईल मस्त आहे. शर्मिला टागोर. असू दे मस्त. हात धुवू का? अरे वा वा वा, सॉरी. वा वा, बघताय कुठं पाणी इथं भरतंय, बघताय ते. कॅफेत स्वागतासाठी ते पुतळे ठेवलेत आपण. पुतळे ते मग ओ पप्पा, ओ आजोबा, अरे काय चाललंय हे? 10 वाजता मी कॅफे उघडला, 11 वाजले, अजून कुणी आलेलं नाहीये. कुठे आहे तुझ्या? तुमचा जेम्स बँड आहे ना? सुपारी घ्याल याची? केव्हा पण, आत्ता पण घेणार लगेच. आत्ताच घ्या आणि आत्ताच मारून टाक. काय चाललंय हे? काय हे दादा? हा हाल आहे. तेच म्हणतोय, हे काय हाल करून ठेवले स्वतःचे? अरे ही तुझी हाल आहे आणि माझी जीत आहे, जीत. काय म्हणता? एक्सक्यूज काका, कोण गेले घरामध्ये? आमचा बाप. अरे वा, हा? कसं? काय झालं? आमच्या बापाला 2 जुळी मुलं होती. अच्छा अच्छा. आणि बापाला जाम विसरायची सवय ना. मग एकदा दोघांची सटकली आणि त्यांनी प्लॅन करून बापाचा गळा दाबला. मला आठवत नाही, त्याचा फायदा घेता का तुम्ही? आले बाल कलाकाराचा गळा दाबता? कोण बाल कलाकार? अरे कलाकारा तुझे बाल बघ काय झाले आहेत. हा कोण आहे? आहे माहिती. हो. अरे मग मी कोण आहे? बस काय मामा. अरे बाप आहे मी तुझा बाप. अरे तुझ्या पोराचं लगीन आणि मडकं घेऊन फिरतोयस तू इकडं. पोराचं लगीन आहे तुझा. हा तुझा पोरगा आहे, हा तुझा पोरगा आहे. ह्याचं लग्न आहे? मग याचं लगीन आहे आता. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. पोराचं नाव काय ठेवलेस? नॉर्मली तुम्ही जे विचारताय ते ही प्रोसेस झाल्यानंतर असतं. तुम्ही आधीच विचारताय. लगीन ठरलंय ना? मग पोराच्या लग्नात काय करणार आहेस? नाचणार नाचणार मी. म्हणजे हळदीत काय करणार आहेस? सगळ्यांची सोय करणार. बाप म्हणून काय जबाबदारी, जाणीव, कर्तव्य आहे ना? आहे ना? कोण आहे बाप याचा? हा, तू आहेस याचा बाप. हो तुझा पोरगा आहे. मी मेलो का नाही? मी बरं झालं गेला. मला वाटलं फुकट जाते का काय. अरे ऐका ना, हे जे तू काही घाणेरडं करून आलेला आहे, तुझं म्हणणं आहे की तुझं आज लग्न आहे. यात कुणालाही न कळवतं तुझं लग्न कसं काय ठरलं? कोण मुलगी आहे? मी ज्या मुलीबरोबर लग्न करणार आहे तिचं नाव आहे हा, परंपरा. परंपरा सांगू नको, नाव सांग. अरे उत्सुकता ताणवतो तो. काय काय उत्सुकता. तुम्ही धन्यवाद आहात. नका बोलू. मी त्या मुली बरोबर लग्न करणार आहे. हा हा तिचं नाव आहे हा हा कुत्रा आहे. बेपल्ला. हो
खातोस मला पण दे की आंबट आहे. अरे मी ज्या मुलीबरोबर लग्न करणार आहे तिचं नाव आहे बेबो. हाय हाय काका. आज काय एकादशी आहे? नाही का बरं? मग एकादशी घेऊन काय फिरतो? एक मिनिट. लग्नात बोलतात माझ्या लग्नात. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. हा हा मी पाय धुवून घेतो, तू पान वाढ जेवाय. हे बघ, अभ्यास कर आपला. जा जोशी काकू, बायको आली आता, इथं नको काय. जा 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 निघा, नंतर भेटू आपण. जा. देशपांडे, तुम्हाला काय वेगळं सांगावं लागेल का? अरे कोण देशपांडे, कोण जोशी काकू? तुम्ही गोंधवून का नाही घेत सगळ्या अंगावर? आम्ही कोण आहोत ते? अरे त्यानं जरी गोंधवून घेतलं तरी दिसणार आहे का त्याच्यावरती? मागो लंगावरती काय बोलायचं नाही. हा कशावर? ओळखलं तुम्ही काय बोलला ते? हो हो हा म्हणतो आहे की वांग्यावर बोलायचं नाही. बाई आणि विनोद हे समीकरण कवा जुळून येणार हे काय मला कळत नाही. थँक्यू, मस्त झाला ना हे माझा. मस्त म्हणतीये ती. आपल्यालाच भोगावं लागणार. असू देत ना. तू माझ्या बरोबर लग्न करणार आहेत. शादी और तुमसे कभी नहीं. हे तू लग्न करणार आहेस ना. एक मिनिट. तू डायरेक्टली कसं काय ठरवलंस की तूच लग्न करणार आहेस तिच्याशी म्हणून? हे मला तिथं मेथेद आलाय. मेथेद तू मला मेथेद केला होतात ना. कसं? आता केला तिला आता टिक 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 टिक. केव्हापासून? केव्हापासून नाही का? मगातपासून तू केला असतील ना मेथेद मला. परत? नाही परत नाही एकदाच केला होता तू मेथेद. कधी 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 आता तू केला होतास ना कधी कधी मेथेद. एक मिनिट. हा किती सेंटीमीटर? अरे बाळा, तिचा टेलर वेगळा, तुझा वेगळा. आता तू थांब ना त्याला. आता तू मला मेथेद केला होतात की नाही? एक मिनिट. कुठून कुठून? कुठून असं कसं? कुठून कुठून कथा असेल मेथेद? कुठून कुठून नाही, कुठून कुठून? अरे यार हिला दमदम यार कुणी तरी. मी सिनियर सिटीजन आहे, मी बघतोय. काका सगळा धीर खचला माझा हे बोलल्यावर. अगं तो असं म्हणतोय की तू त्याला एक मेसेज केला होतास ना. कसं कसं? असं कसं म्हणजे असंच असतं ते. नाही नाही म्हणजे मावशीनी. नाही मावशीनी नाही, हा जो इथे काळ्या होता त्याने मेसेज केला होता ना तुला. केव्हापासून? नुसतं सौंदर्य आहे, नुसतं सौंदर्य. वर काय हाय असं मला वाटत नाही. तू समजाव तिला. मी समजवतो. अरे ए बाबा एक तुम्ही समजावा तिला. चल का. हे बघ, आता हे जे काय घरात मॅटर घडलेलं आहे हा याचं तुझ्याकडे काय उत्तर आहे? कशावरून? खूप पाऊस पडला यावर्षी. काय संबंध? कॉफी पेली? सगळे तलाव भरलेले आहेत. मी नाही वाजवलं. कालचा प्रश्न आज उपस्थित करायची काय गरज आहे का? नाही कोबीची भाजी. मग भांडी कोण घासणार? अय्या तो मग तिकडे. म्याव म्याव. भाऊ भाऊ. काव काव. चिव चिव चिव. ए! जुळला चिव चिव. अय्या अच्छा हे एवढंच ना. धन्यवाद आहेस तू. तू त्याला मेसेज केलेला आहेस त्याच्यामुळे हे सगळं करून आला होता तो. हे बघ तुझाच मेसेज आहे. विल यू मॅरी मी? तुझाच आहे ना मेसेज? अय्या हो अक्षर माझंच आहे. अक्षर? अगं मेसेज आहे ग तो. हा तुझाच आहे ना. विल यू मॅरी मी? हो म्हणजे मला मॅगी द्या.
विल यू मॅरी मी म्हणजे मला मॅगी द्या. हो. मग तुला पिझ्झा हवा असेल तर तू कसा मेसेज करते? सिंपल नीलू. विल यू पास्ता मी. मस्त. या. चल तुला घर दाखव तू चल.